कारंजा लाड येथील सुप्रसिद्ध प्रसन्न आयुर्वेदचे संचालक प्रसन्न झोरापूरकर यांचे वडील ज्येष्ठ फार्मासिस्ट केमिस्ट स्वर्गीय मधुकरजी झोरापूरकर यांचे 1 जुलै रोजी वृद्धापकाळाने वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले। निधनानंतर झोरापूरकर कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजूला सारून पत्नी कुसुम झोरापूरकर, मुलगा प्रसन्न झोरापूरकर, वृंदा झोरापूरकर, वर्षा भोरे, शरद झोरापूरकर, सन्मती भोरे, श्यामल जिंतूरकर, श्वेतल झोरापूरकर, संचित जिंतूरकर यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला। अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला समीर झोरापूरकर यांनी संपर्क केला। दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशु बंड व अनिल देशमुख ही मंडळी तात्काळ कारंजा येथे येऊन डॉक्टर शार्दूल डोणगावकर, डॉक्टर विजय जवाहर मलानी, डॉक्टर सुशील देशपांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली। यावेळी दिशा आय बँकेचे सर्व सदस्य, झोरापूरकर परिवार व त्यांचे आप्तेष्ट यांनी स्वर्गीय मधुकर झोरापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली। मधुकर झोरापूरकर यांचं निधन झालं। आपलं दुःख बाजूला सारून झोरापूरकर परिवाराने नेत्रदानाचा निर्णय घेतला। तसं दिशा परिवाराला कळवलं आणि अमरावतीची दिशा टीम इथे येऊन आताच नेत्रदान संपन्न झालं। आयुष्यभर मधुभाऊंनी वैद्यकीय व्यवसाय केला, पण त्या व्यवसायातून जे ज्ञान त्यांनी अर्जित केलं त्याच्या आधारे त्यांनी हजारो रुग्णांची पण सेवा केली। आज त्यांनी नेत्रदान केलं। चष्म्याच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या हयातीत हजारो लाखो लोकांना दृष्टी प्रदान केली आणि तेच कार्य त्यांनी मृत्यूनंतरही कंटिन्यू ठेवलं आणि आपल्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी दृष्टीदानाचं कार्य केलं आणि वैद्यकीय सेवेमध्येच आयुष्य व्यतीत करणाऱ्या मधुभाऊंचं निधन डॉक्टर्स डेच्या दिवशी व्हावं हा सुद्धा एक वेगळा योगायोग आहे। मी समस्त कार्यकर्त्यांतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे दिशा परिवारातर्फे मधुभाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराने हे नेत्रकमल दिशा परिवाराच्या स्वाधीन करावे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।